लय भारी, एकदम मस्त, अप्रतिम झालेले आहेत मित्रांनो. मी आज बनवलं आहे कांदा कचोरी, जी की खायला एकदम मस्त, छान, टेस्टी आणि वरून मस्त कुरकुरीत होतात. तुम्हाला पण अशा पद्धतीची एकदम छान, टेस्टी आणि कुरकुरीत अशी कांदा कचोरी बनवायची असेल ना, तर ही रेसिपी तुम्हाला बघावं लागेल. तोपर्यंत मी खाऊन घेतो, तुम्ही रेसिपी बघून घ्या आणि मस्तपैकी तुमच्या घरी पण एकदा नक्की प्लॅन करा. चला तर मग मित्रांनो, फटाफट रेसिपी बघून घेऊया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यात आधी कचोरी बनवण्यासाठी ना मैद्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी 4 वाटी मैदा मी इथं घेतो आहे. आता ही दुसरी वाटी, तिसरी वाटी, आता ही चौथी वाटी, असं 4 वाटी मैदा मी इथं घेतलेलं आहे. मित्रांनो, आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतो आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा टाकून घेतो आहे. ओवा टाकताना असा हाताच्या तळव्यामध्ये घासून टाका, म्हणजे वास जो येतो ना ओव्याचा एकदम मस्त छान येतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्धी वाटी तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मोयन. समोसा किंवा कचोरी वगैरे बनवतात ना, त्यामध्ये तेल जे टाकलं जातं ना, त्याला मोयन म्हटलं जातं. त्यामध्ये अर्धी वाटी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे तेल जे आहे ना पिठाला चांगल्या प्रकारे लागून जातं आणि चांगलं मिक्स होऊन जातं. जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे तेल मिक्स कराल पिठामध्ये, तेवढंच आपला कचोरी जो आहे ना एकदम छान कुरकुरीत बनतो आणि खस्ता बनतो. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मुठीमध्ये जर असं दाबून घेतलं ना, असा उंडा बनला पाहिजे चांगला, म्हणजे तेव्हा समजून जायचं की चांगलं आपलं तेल आणि पीठ मिक्स झालेलं आहे, मोयन चांगल्या प्रकारे लागलेलं आहे. तर मित्रांनो, आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी मी पाणी चांगल्या प्रकारे यामध्ये टाकून घेतो आधी. त्यानंतरनं जसं लागेल तसं यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून चांगल्या प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेतो, म्हणजे पाव वाटी किंवा अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घेतो. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी पीठ जे आहे ना चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे. ऑलमोस्ट 1/2 वाटी पाणी मी वापरलेलं आहे याच्यासाठी. कमीत कमी जेवढं पाणी कमी वापरता येईल ना, तेवढं कमी पाणी वापरायचं आणि पीठ जे आहे ना एकदम चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं. जेव्हा आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊ ना, तेव्हा हे पीठ जे अजून थोडंसं पातळ होऊन जातं, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे रेडी होऊन जातं. इथं तुम्ही बघू शकताय, एकदम मस्तपैकी आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे. आता मित्रांनो, या पिठावरती ना एक झाकण लावून घेतो किंवा एक भांडं ठेवून घेतो आणि अर्ध्या तासासाठी चांगल्या प्रकारे हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देतो. तर मित्रांनो, आता कचोरीसाठी लागणारं जे सारण असतं ना, ते आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 उकडलेली बटाटे घेतलेले आहेत. तर हे बघा, मीडियम साईजचे बटाटा आहे, चांगला उकडून घेतलेलं आहे, मऊदार असं. आता मी या बटाट्यामध्ये ना बारीक कापलेला कांदा 1 वाटी टाकून घेतोय. कांदा कचोरी म्हटल्यावर कांदा पाहिजेच, थोडासा जास्तीचा टाकला तरी चालेल. आता यामध्ये बारीक कापलेलं आलं टाकून घेतोय. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरचीची पावडर, अगदी थोडीशी हळद. आता मी यामध्ये 2 चमचा धना पावडर टाकून घेतो. त्याचबरोबर 2 चमचा जिरा पावडर आणि आता सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ. हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा, कांदा आणि मसाला चांगलं एकजीव झालं पाहिजे. मित्रांनो, कांदा कचोरी बनवण्यासाठी ना काही लोक कांद्याला चांगल्या प्रकारे परतून घेतात. त्यानंतर त्यामध्ये बटाटा आणि मसाला, बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट टाकून ना चांगलं तेलामध्ये परतून घेतात आणि त्यानंतर ते चांगलं मिक्स करून त्याचं सारण जे असतं ना ते कचोरीमध्ये भरतात. तर त्या पद्धतीने पण कचोरी बनवली जाते. तर मी ज्या पद्धतीने बनवतोय ना, एक कच्च्या कांद्याचा कचोरी बनवतोय. तर ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही कांदा कचोरी बनवू शकता. तर प्रत्येकांची पद्धत ही वेगवेगळी असते. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. आता हे सारण चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. मसाला, कांदा आणि बटाटा चांगला मिक्स झालेला आहे, तुम्ही इथं बघू शकताय. तर हे बघा. तर मित्रांनो, आता या सारणाचे ना छोटे छोटे उंडे तयार करून घेतो, म्हणजे गोळे तयार करून घेतो. हे बघा, अशा प्रकारे, म्हणजे आपल्या कचोरीमध्ये भरताना ना जरा सोपं पडेल. आता कचोरी कोणत्या साईजची तुम्हाला बनवायची आहे ना, त्यानुसार तुम्ही हे जे बॉल्स आहेत ना छोटे मोठे तयार करू शकता. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला पीठ जो आहे ना चांगला मुरून रेडी झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही झालेलं आहे, एकदम चांगल्या प्रकारे आणि चांगलं घट्ट असं पीठ आपलं मुरून रेडी झालेलं आहे. तर आता याचे आपण गोळे तयार करून घेऊयात. त्यासाठी मी थोडंसं पीठ लावून घेतो हाताला, म्हणजे पीठ चिटकणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने एवढा आपला आकाराचा कचोरी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने बोटाने याला मोठं करून घ्यायचं आहे किंवा लाटून घेतलं तरी चालेल लाटणीनं. आणि कडा ज्या आहेत ना थोड्याशा पातळ करून घ्यायच्या. जेव्हा वरती आपण ह्या कडा चिटकवून घेऊ ना, तेव्हा जाड होऊन जातात. त्यामुळे कडा ज्या आहेत ना थोड्याशा पातळ ठेवायच्या आणि मधला जो पोर्शन असतो ना तो थोडासा जाड ठेवायचा. हे बघा, आता एक उंडा घेतलेला आहे, एक बॉल घेतलेला आहे सारणाचा
यामध्ये ठेवून घेतो आणि चारी बाजूनी असं पीठ चिटकवून घेतो. वरचा अशा प्रकारे थोडंसं पिळून घ्यायचा, म्हणजे चांगल्या प्रकारे पीठ जे आहे ना चिटकून जातं. हे बघा, अशा प्रकारे थोडासा त्याला फ्लॅट करून घ्यायचा, म्हणजे दाबून घ्यायचा असं सेंटरमध्ये. आणि चिटकवलेला जो भाग असतो ना तो खालच्या साईडला ठेवायचा, असा हाताच्या तळव्यामध्ये असं दाबून घ्यायचं. हाताच्या तळव्यामध्ये असं दाबून घेतल्यामुळे ना आतलं जे सारण असतं ना सगळीकडून चारी बाजूने समप्रमाणात पसरला जातो. एकदम मीडियम साईजची कचोरी आपली रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने बाकीच्या पण कचोऱ्या मी तयार करून घेतो आणि त्यानंतर ना फ्राय करून घेतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, तेल मी तापून घेतलेलं आहे. मीडियम आणि मीडियमपेक्षा कमी तापून घ्यायचं आहे, जास्त तापून घ्यायचं नाही आहे. तर आता मी कचोरी आहे, कचोरी यामध्ये सोडून घेतो. हे बघा, एकदम कमी तापलेलं तेल, जास्त तापलेलं नाही आहे. एक एक किंवा दोन दोन कचोरी तुम्ही यामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेऊ शकता. आणि गॅस जो आहे ना एकदम मीडियम आचेवरती आणि कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवरती चांगल्या प्रकारे हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा मित्रांनो, कचोरी एकदम मस्तपैकी फ्राय झालेले, तळले गेलेले आणि छान सोनेरी असा कलर आलेले वरून. इथं तुम्ही बघू शकताय, अशी आलटून पालटून चांगल्या प्रकारे कचोरी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. आणि गॅसचा जो फ्लेम आहे ना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम मीडियम ठेवायचा किंवा मीडियमपेक्षा पण कमी ठेवायचा. थोडासा वेळ लागू शकतो तळण्यासाठी, पण एकदम छान तळून रेडी होतात कचोरी. तर अशा पद्धतीने तुम्हाला पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये कचोरी तळून घ्यायची आहे, एकदम सोनेरी कलर येईपर्यंत. तर हा बघा, एकदम छान पदर सुटलेले आहे वरून, खालून पण पदर सुटलेले तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, आणि वरून छान कुरकुरीत अशी झालेली आहे कचोरी, एकदम मस्त झालेले. तर अशाच पद्धतीने बाकीचे ज्या कचोरी आहेत ना त्या पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घेतो. तर हे बघा मित्रांनो, एक कचोरी तुम्हाला तोडून दाखवतो. फिलिंग वगैरे बघा, आतमध्ये सारण वगैरे एकदम मस्त हे झालेले आणि त्याचबरोबर एकदम छान कुरकुरीत झालेले. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना कांदा कचोरी तयार करू शकता. टेस्टला एकदम भारी लागते, छान कुरकुरीत बनते. मस्त, एकदम भारी.